नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र खामगाव, जानेफळ, कवळा आणि उदयनगर. शेतकरी बंधूंनो, आपण कोथिंबीर पीक सप्ताहामधला हा आहे आपला 7वा व्हिडिओ. हा आहे कोथिंबीर पीक पेरणी करत असताना कुठल्या चुका आपण टाळाव्यात, म्हणजे आपल्याला कोथिंबीर पासून चांगलं उत्पन्न मिळेल, पैसा मिळेल. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर पीक हे वर्षभर पीक येत असते, वर्षभर पीक येते. पण व्हेरायट्या तर उन्हाळी व्हेरायटी वेगळी आहे शेतकरी बंधूंनो, पावसाळी वेगळी आहे. त्यानंतर म्हणजे खरीप, उन्हाळी आणि हिवाळी म्हणजे 3 सीजन राहतात. आता 3 सीजन मध्ये वेगळ्या 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 व्हेरायटी आपण पेरायला पाहिजे. एकच व्हेरायटी जर म्हटलं ती उत्पन्न देऊ शकणार नाही. जसं उन्हाळ्यात आता तो गौरी धनिया आहे, त्यानंतर आंध्रा गोल्ड सुद्धा चांगला आहे, त्यानंतर अशोका 5 सुद्धा चांगला आहे. तर ह्या आहे उन्हाळी व्हेरायटी. उन्हाळी जी व्हेरायटी असते शेतकरी बंधूंनो, ही एकरी हिची संख्या वाढवायची असते. म्हणजे आपण एका एकरात 35-40 किलो पर्यंत पेरायला पाहिजेत. हेच आपण हिवाळ्यात जे आहे, जर व्हेरायट्यात सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतात की आपण तिला डायरेक्ट मुळापासून उपटून मार्केटला नेऊ शकतो. दुसरी असते ती मल्टीकट. मल्टीकट म्हणजे एकदा तिची लागवड केली तर ती 3 वेळेस कापायला येते, म्हणजे तिच्या आपल्याला 3 वेळेस जुड्या बनू शकतात. तर मल्टीकट व्हेरायटीचं बियाणं असेल, आता व्हेरायटी मी सांगितलं, मल्टीकट व्हेरायटी असेल तर ती फक्त 12 किलो, 13 किलो, 15 किलो एवढीच आपण पेरायला पाहिजेत. कारण का? कारण ती खूप प्रमाणात फरदडणार असते. जास्त प्रमाणात फरदडणार असते, मग त्या जुड्या जास्त निघणार असतात. आणि जर मल्टीकट व्हेरायटी नसेल, म्हणजे 3 वेळेस तिची कापणी होत नसेल, जिला आपण मुळापासून उपटणार आहे, तर तिचं बियाणं हे 40 किलो पर्यंत टाकायला पाहिजे शेतकरी बंधूंनो. मग या तुम्हाला सीजन नुसार व्हेरायटीचं मार्गदर्शन लागलं तर आता सीजन वाईज वेगवेगळ्या व्हेरायट्या मी सांगितल्या तुम्हाला. तर शेतकरी बंधूंनो, ह्यासाठी ही चूक टाळा की बियाण्याचं प्रमाण हे 12-15 घ्यायचं की 40 किलो घ्यायचं हे डिपेंड आहे त्या व्हेरायटीवर. आणि कुठलंही तुम्ही व्हेरायटीचं पॉकेट घेतलं कोथिंबीरच्या, त्या बॅगवर, त्या पाऊचवर सरळ लिहिलेलं आहे रिकमेंडेड फॉर समर सीजन, म्हणजे फक्त ती उन्हाळ्यात चालणार. रिकमेंडेड फॉर खरीप सीजन, म्हणजे ती फक्त खरीप मध्ये चालणार. आणि रिकमेंडेड फॉर विंटर सीजन, म्हणजे ती हिवाळ्यात चालणार. हे असं त्या पॉकेटवर सरळ सरळ लिहिलेलं असते. तुम्ही बियाणं घेताना त्या पॉकेटवरचं लेबल पहिले वाचा, नंतरच खरेदी करा. म्हणजे काय होईल, तुमची फसवणूक टळल. तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नानंतर तुम्हाला व्यवस्थित त्यापासून मिळू शकेल. हे जरा बियाण्याचं सिलेक्शन, बियाण्याचं प्रमाण. शेतकरी बंधूंनो, दुसरा आहे की फवारणीमध्ये चुकून उन्हाळ्यात सल्फर घेऊ नका. तुम्ही हिवाळ्यात, पावसाळ्यात सल्फर देऊ शकता, फवारणीतून नाही किंवा खालून पण नाही, म्हणजे खतातून पण नाही. दुसरा विषय आहे की ही चूक टाळा शेतकरी बंधूंनो, की हे 40 दिवसाचं पीक आहे, त्यामुळे तुम्ही 10-26-26 किंवा डीएपी जर दिलं, आता 10-26-26 दिलं तर युरिया 4थ्या दिवशी लागतो. पण त्यामधलं फॉस्फरस जो आहे तो 8-9 दिवसानं लागायला सुरुवात आहे. पोटॅश 10-12 दिवसानं लागायला सुरुवात होते. म्हणून आपण पेरणी सोबतच खतं द्यायला पाहिजेत. 10-26-26 किंवा डीएपी द्यायचं तर डीएपी सुद्धा देऊ शकता, दोन्हीतून एक. हे पेरणी सोबतच द्यायचं. कारण हे पेरणी सोबत दिलं तर त्याचा कालावधी कमी असतो. बरोबर 10-12 दिवसानंतर वाढीचा पिरियड असतो, त्या वाढीच्या पिरियड मध्ये लागायला सुरुवात होते. आणि आपण जर पहिले पेरणी केली आणि 10-12 दिवसांनी दिलं तर ते 24-25 दिवसांनी लागते. मग त्याचा फायदा होईल का? नाही होणार. त्याची क्वालिटी राहणार नाही, त्याचं उत्पन्न चांगलं भेटणार नाही शेतकरी बंधूंनो. ही झाली खताच्या संदर्भात दुसरी काळजी. तिसरी काळजी म्हणजे तुम्ही जेव्हा कोथिंबीर पेरणार तेव्हा फेकायची नाही, पेरायची. कारण कोथिंबीरचं बियाणं जर आपण फेकलं तर ते सारख्या प्रमाणात, सारख्या डिस्टन्सवर राहत नाही, पडत नाही. आणि फेकल्यानंतर ते वरच्या लेअरमध्येच फेकल्या जाते.
तिच्यावर नॉर्मल माती पडते, जास्त माती पडत नाही. त्यामुळे त्याच्या मुळ्या हा वरवर राहतात, मुळ्यावर वर राहतात, त्यामुळे त्याला अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात भेटत नाही, म्हणून तिची क्वालिटी शेवटपर्यंत कव्हर होत नाही. राहिला विषय की जर आपण बियाण्याची पेरणी केली तर तिच्या आपल्याला उपटताना किंवा मल्टीकट असेल तर कापताना आपल्याला सोपं जाते. जर मल्टीकट आहे आणि आपण फेकलं तर ती कापणार कशी? त्याला अडचण येणार, त्याला जास्त लेबर लागणार, कटिंग सारखी होत नाही, साईज सारखी होणार नाही आणि जुडी पण सुद्धा सारखी दिसणार नाही. म्हणजे जुडी मार्केटमध्ये दिसण्यापासून सुरुवात आहे की म्हणून तुम्हाला फेकायचा नाही. धनिया हा फेकायचा नाही म्हणजे नाही, धनिया हा पेरायचाच. अजून चौथा पॉइंट आहे, ही चूक टाळायची की स्प्रिंकलरने पाणी याला देणे टाळायचे. हा तुम्ही माणसाला हा नवीनच प्रयोग लावला, पण नाही, हा अनुभवाचा प्रयोग आहे शेतकरी बंधूंनो. स्प्रिंकलरनं पाणी देणे का टाळायचे? कारण स्प्रिंकलरच्या मधून ज्या धारा निघतात, जे पाणी निघते त्याचं प्रेशर जास्त राहते. त्या प्रेशरनं पानं जे असतात त्या पानावर दाब येतो, प्रेशर येते आणि पानावर जास्त प्रमाणात त्याला झपके बसल्यामुळे काय होते की त्याची जी पानाची जी क्वालिटी आहे ती खराब होते. पानावर भुरी हा रोग जास्त प्रमाणात येतो, पानं हे पांढरट पडतात. त्याच्यानंतर दुसरा तोटा असा आहे की स्प्रिंकलरने जर पाणी दिले तर त्याची जी माती राहते खाली जमिनीवरची माती त्या पाण्याच्या थेंबाबरोबर उडते. जिथे पाण्याचा थेंब पडला तिथं मातीवर उडते, मातीवर उडली की त्या संभाराच्या पानावर, कोथिंबीरच्या पानावर पडते. मग ही पानावर पडल्यानंतर काय होणार? मग ही पानावर जर पडली शेतकरी बंधूंनो, प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होणार नाही, तिथं सड लागल, तिथं डाग पडतील, तिथं स्पॉट पडतील, तिथं टीक पडेल. म्हणून स्प्रिंकलरने पाणी देणं टाळावं. मिनी स्प्रिंकलर असेल तर ठीक, मिनी स्प्रिंकलर, पण ते सुद्धा जास्त तापमान असेल तर पाणी देणे टाळायचे. कारण खालची माती गरम राहते, वरतून पानं गरम होतात, म्हणून झाडावर करपा, कोथिंबीरच्या पानावर करपा येतो म्हणजे येणारच करपा. म्हणून दुपारच्या वेळेस तुम्ही जास्त तापमानात पाणी देणे टाळावे स्प्रिंकलरने. तसे मिनी स्प्रिंकलर असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी द्या. पण सगळ्यात चांगलं पाणी आहे पाट पाणी. निघूस तर तुम्ही स्प्रिंकलरनं देऊ शकता, एकदा निघल्यानंतर त्याला पाटानं पाणीच द्यायचं, सरीनं पाणी द्यायचं, पाटानं पाणी द्यायचं, मोकळं पाणी द्यायचं. ह्याने कोथिंबीर पीक जे आहे ते टवटवीत राहते, त्याला सपोर्ट मिळतो, त्यानंतरच्या पानावर माती पडत नाही. सगळ्यात चांगलं आहे पाट पाणी. ह्या शेतकरी बंधूंनो, ही काळजी कोथिंबीरची पेरणी करत असताना किंवा पुढच्या गोष्टीसाठी ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. नंतरची काळजी मी सांगितली, कोथिंबीरवर मोनोसिल किंवा भाजीपाला पिकावर मोनोसिल फवारू नका. मोनोसिलने काय होतं? मोनोक्रोटोफॉसने मोनोक्रोटोफॉस जर तुम्ही फवारणीत घेतलं तर मोनोक्रोटोफॉसने कॅन्सर होतो खाणाऱ्याला. आता समोरच्याला कॅन्सर होत असेल तर ते पाप आपल्याला भोगणं आहे. म्हणून असं काही मोनोसिल सारखे फवारे घेऊ नका. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या मी सांगितलं, ह्या चुका टाळा तुम्ही शेतकरी बंधूंनो. आणि कोथिंबीर हे पीक महिन्याला उत्पन्न देणार आहे. 40 दिवसात त्याचं उत्पन्न येते, वर्षभर येते. म्हणून कोथिंबीरवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. किंवा आंतरपीक म्हणून सुद्धा कपाशी लावली, कपाशीमध्ये घ्या, आंतरपीक म्हणून कोथिंबीर पिकाचा जास्त प्रमाणात उपयोग करा. आणि कोथिंबीर संदर्भात तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन लागलं तर माझा मोबाईल नंबर आहे 90 1180 1173. अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र, खामगाव. शेतकरी बंधूंना एक मुद्दा राहिला होता तणनाशकचा. तर शेतकरी बंधूंना तणनाशक जर तुम्हाला फवारायचं असेल तर पेंडिमिथिलिन फवारा तुम्ही काळ्या मातीवर फवारू शकता पेरणी झाल्याबरोबर. किंवा ऑक्सिफ्लोरफेन नावाचं जे आहे ते पेरणी झाल्याबरोबर उगवणपूर्व म्हणजे कोंब यायच्या अगोदर ऑक्सिफ्लोरफेन तुम्ही फवारू शकता. त्याने गवत वर्गीय तणाचं नियंत्रण होते. त्यानंतर निघल्यानंतर सुद्धा तुम्ही क्विझालोफॉस्फेटाईल
फवारणीतून घेऊ शकता, म्हणजे ब्रँड नेम सांगायचं टर्गा सुपर. पण मी जी औषधी सांगितली ही औषधी लेबल क्लेम नाही शेतकरी बंधूंनो. कोथिंबीर पिकावर म्हणजे कुठल्या डायरीत किंवा त्या तणनाशकच्या लेबलवर लिहिलेलं नाही की हे कोथिंबीर पिकावर चालते, हे चालतच नाही. पण फवारलं, अनुभवातून जर फवारलं तर माझा स्वतःचा अनुभव आहे, जर फवारलं बी तर त्याचे काही साईड इफेक्ट जास्त प्रमाणात होत नाही. काही प्रमाणात होतील पण तणाचं नियंत्रण होते. आणि मग आपण दुसरी जी फवारणी आहे, समजा प्रोटीन प्लस, हरित ग्रोथ प्लस देऊन ते फवारणीद्वारे आपण पिकाची क्वालिटी मेंटेन करू शकतो शेतकरी बंधूंनो. तर या पद्धतीने आपण, पण हे तणनाशक शेतकरी बंधूंनो, पिकातील तणनाशक उन्हाळ्यात अजिबात फवारायचे नाही. पावसाळ्यात चालू शकते, हिवाळ्यात सुद्धा चालू शकते, पण उन्हाळ्यात तणनाशक फवारायचं नाही, म्हणजे नाही. झाडाचं तापमान वाढवायचं नाही, आपल्याला मेंटेन ठेवायचं. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.